माझी जीवन कथा, लेखक दीपक शिवाजी कंदलगावकर। माझे नाव दीपक शिवाजी कंदलगावकर, माझ्या वडिलाचे नाव शिवाजी आप्पाजी कंदलगावकर आणि आईचे नाव सोजाबाई। मला 3 बहिणी आहेत, एक इंदुमती शिवाजी कंदलगावकर, दुसरी उषा शिवाजी कंदलगावकर आणि एकदम लहानची राजेश्री शिवाजी कंदलगावकर। माझे वडील शिक्षक आणि माझी आई अशी अशिक्षित, परंतु मला खूप व्यावहारिक जीवन कसा जगावे आणि ही व्यवहार कसा करावे याचे घड्याळ माझ्या आईने मला लहानपणी दिले होते। माझा स्वभाव खोडकर भांडकर असे राहायचे, सतत कोणाचे तरी भांडण घरी आणायच। माझ्या शालेय शिक्षण कॅम्प शाळा सोलापूर महानगरपालिका 1ली ते 7वी पर्यंत शिक्षण झाले आणि 8वी ते 10वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल सोलापूर येथे झाले। 11वी ते BA संगमेश्वर कॉलेज महाविद्यालय येथे झाली आणि MSW पदवी वालचंद कॉलेज समाज कार्य विभाग येथून झाले। माझ्या घराचे आर्थिक परिस्थिती खूपच बेताची होती। माझे वडील दिवसभर शिक्षक म्हणून काम करायचे आणि संध्याकाळी 7 ते सकाळी 7 पर्यंत होमगार्ड म्हणून काम करायचे। शिक्षक म्हणून काम करताना पांढरा शर्ट व धोतर आणि डोक्यावर पांढरी टोपी हे त्यांचे आवडलेला पोशाख होता। संध्याकाळी दुसरे ड्युटी होमगार्ड, तेव्हा खाकी पॅन्ट, खाकी शर्ट व डोक्यावर होमगार्डची चिन्हाचौ टोपी असे 2 ड्युटी करायचे, कारण 3 मुली व 1 मुलगा व आईवडील असे 6 जणांचे परिवार संगोपन करणे एका पगारावर शक्य नसे, म्हणून ते 2 ड्युटी करायचे। मी माझ्या वडिलांना पगाराची दिवशी पेढेची मागणी करायचे, तेव्हा वडिलाकडून कधी कधी ती मागणी पूर्ण होत नसे। मी 10वी पास झाल्यानंतर मला कॉलेजला जाण्याकरिता वडिलांकडे सायकलची मागणी केली होती, परंतु तेही देऊ शकले नाही। तेव्हा मी रागाने 2 देऊ शकत नाही का? कसले तुम्ही वडील बघा, माझ्या मित्रांचे वडिलांनी माझ्या मित्राला गाडी घेऊन दिली, तुम्ही साधी सायकल देऊ शकत नाही, कसले तुम्ही वडील? माझी मागणी मी कणाकडून पूर्ण करू तेव्हा वडील यांनी पगार आणण्यासाठी मला घेऊन गेले। तेव्हा वडिलांचे पासबुक खाजगी सावकारांकडे होते। त्या सावकारांकडून मुलींच्या लग्नासाठी कर्ज घेतले होते। त्यांच्या सगळं पगार व्याजे भट्टी सावकार घेत असे व त्यांना महिनाभर जगण्यासाठी थोडी रक्कम वडिलांच्या हातात द्यायचे, म्हणजे संपूर्ण पगार सावकाराच्या हाती जायचा। तेव्हापासून आजपर्यंत कधी वडिलांना कपडे घ्या किंवा खाऊ घ्या, गाडी घ्या असे कोणत्याही मागणी केले नाही। माझे वडील होमगार्डच्या पगारावर संपूर्ण घर चालवायचे। त्यांनी त्यांचा सर्व मुलींची लग्न कोणाचेही मदत न घेता त्याने सर्व मुलींची लग्नकार्य स्वबळावर पूर्ण केले। पहिले जावई भीम शिवमूर्ती बनसांडे हे रेल्वे RMS ऑफिसर आहेत। दुसऱ्या जावई नवनाथ लक्ष्मण कसबे रेल्वे कर्मचारी आहेत। तिसऱ्या जावई अनिल सुखदेव चंदनशिवे हे आयुक्त कार्यालय लिपिक। त्यावेळी माझे वडील खूप आनंदी होते, 2 ड्युटी करूनही कधी थकलेल्या दिसले नाहीत, कधी आजारी पडले नाहीत, खूप मेहनत करायचे। प्रामाणिक व आदर्श शिक्षक म्हणून सोलापूर महानगरपालिकामध्ये ओळखले जायचे। तसेच त्यांचे विद्यार्थी मोठमोठ्या पदावर काम करीत आहेत। त्यांचे नाव घेताच मला सन्मानाने वागणूक देतात। हेच माझे वडिलांची कामाची पोहोच। माझ्या वडिलांचा स्वभाव अतिशय कडक स्वभावाचे होते। मी 10वीला नापास झालो तेव्हा त्याने मला खूप मारले होते, आजही आठवले तर अंगाला काटे येतात। तेव्हा एक कळाले, मी पुन्हा नापास झालो तर पट्ट्यांचा प्रसाद मिळणार। तेव्हापासून खूप अभ्यास करून सतत चांगल्या मार्गाने उत्तीर्ण होत गेलो। MSW 65% उत्तीर्ण झाले। फॅमिली ॲज ऑफ इंडिया येथे डॉक्टर उमाकांत वरेकर, प्राचार्य के भोगेशन यांच्या निवड समितीकडून मेरिटवर माझी निवड फील्ड कोऑर्डिनेटर या पदावर झाली। माझ्या हाती गाडी देखील संस्थेने दिली होती। या पदावर नियुक्त करण्यात आली, कठलेही वशिला अथवा पैसे नोकरीसाठी घ्यावे लागले नाहीत। मेरिटवर निवड करण्यात आली। माझी बहीण जयश्री हे समाजातील जाती रीती माझ्यानुसार माहेरी बाळातपणासाठी पाठविले होते। तेव्हा आमच्या घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे माझे वडिलांनी तिला बाळंतपणासाठी सोलापूर येथील सिव्हिल हॉस्पिटल येथे ॲडमिट केले। त्यावेळी डॉक्टरांनी माझ्या बहिणीची तपासणी करून माझे वडिलांना बोलवून घेऊन माझ्या बहिणीस खाजगी दवाखान्यात ॲडमिट करण्यास सांगितले, परंतु माझ्या वडिलांना आमची आर्थिक परिस्थिती फारच दैनिक व बिकट असल्याचे डॉक्टरांना कथन केले। त्यावेळी डॉक्टरांनी नातेवाईक व मित्रेवाईकांकडून पैशाची ॲडजस्टमेंट होतय का पहा असा सल्ला दिला। त्यावेळी मी व माझे वडील आम्ही दोघेही स्वतः नातेवाईक व मित्रांकडे त्याबाबत पैशाची विचारणा केली, परंतु आम्हास रक्कम न भेटल्यास माझ्या बहिणीचे पेशाभावी दुर्दैवी मृत्यू झाला।
त्यावेळी मला गरिबी ही शाप असल्याचे स्पष्टपणे जाणवले. माझ्या घरात माझी आई शेणानी घर सारवायची. शेणाच्या वासानी मला राग यायचा. पुढे पुढे सवय आली. या शेणाचाही वास आवडू लागला. आई सकाळी लवकर उठायची. अंगणात पाण्याचा सडा मारून रांगोळी घातलेली असायची व दारामध्ये तुळशीचे झाडाची पूजा करायची व सर्वांना नाश्ता करून द्यायची. माझी आई खूप प्रेमळ होती. अशिक्षित होतो, परंतु व्यावहारिक होती, कारण माझे आजोबा व्यावसायिक असल्याने तिला व्यवहाराचे ज्ञान भरपूर होते. मी एकुलता एक असल्याने माझी खूप लाड करायची. वंशाला दिवा म्हणून माझे नाव ही दीपक ठेवले असावे. आईवडिलांच्या आशीर्वादाने खूप माझे चांगले आहे. आई-वडील असल्याचे भाग्य असावे लागते. मीही माझ्या वडिलांची व आईची खूप सेवा केली. त्याची चांगले फळ आज मला मिळाले आहे. माझे लग्न उज्ज्वला किशोर देवधर हिच्यासोबत आंतरजातीय प्रेम विवाह तुळजापूर मंदिरमध्ये संपन्न झाले. काही कालावधीनंतर माझी आई स्ट्रलवरून पडली व तिच्या मणक्याला जबर मार बसला. त्यामुळे माझी आई नीट चालू शकत नव्हती, फिरू शकत नव्हती व ती सतत झोपून राहायची व तिची सर्व प्रकारची देखभाल व सेवा शुश्रूषा माझी पत्नी करवत असे. तिने माझ्या आईची सेवा गेले 7 वर्षे ती चगिल्या पद्धतीने केली व माझी आई तिच्या सेवेबद्दल सतत तिचे कौतुक करायची व माझी आई व पत्नीमध्ये कधी सून सासू असे नात दिसून येत नसत. ते आई मुलीच्या नात्याप्रमाणे वागायचे. मला पहिली मुलगी श्रुतुजा व दुसरा मुलगा पार्थ झाले. माझी मुलगी इंजिनिअरिंग करत आहे आणि मुलगा देखील इंजिनिअरिंग करत आहे व त्याची निवड राज्यस्तरीय बास्केटबॉलमध्ये सोलापूर जिल्ह्यातून निवड झाली. मी डॉ. स्किन सिटीमध्ये जनसंपर्क अधिकारी या पदावर काम करीत होतो. याचवेळी डॉक्टर हेपे यांना वैद्यकीय व्यवसायामध्ये प्रसिद्ध होते. मला मनापासून उद्योजक व्हावे, खूप मोठे व्हावे असे स्वप्न पाहायचे. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक सुवर्ण संधी सन 2009 मध्ये हर्बालाइफ प्रायव्हेट लिमिटेडमध्ये संधी मिळाली व या संधीचे सोन केले. माझं स्वप्न होते की एक दिवशी तिरंगा परदेशी देशामध्ये फडकविण्याचा ते भाग्य मला या कंपनीद्वारे मिळाले. ते मी .15 मे 2010 सिंगापूर येथे जाऊन स्वप्न पूर्ण केले. तेथील कार्यक्रम पाहिल्यानंतर एक वेगळाच कॉन्फिडन्स या प्रशिक्षणामध्ये मिळाला. याचवेळी मिस्टर निक मोटिवेशनल यांचे भेट झाले. याचवेळी ठरवलो मी एकटाच गेलो, परंतु पुढच्या प्रशिक्षणासाठी संपूर्ण विमानामध्ये माझे सहकारी माझ्या सोबत असतील हे स्वप्न माझे लवकरच पूर्ण होईल. या कंपनीमध्ये काम करत असताना ताज हॉटेल, ऑबेरॉय हॉटेल मुंबई, नोवा हॉटेल हैदराबाद, लेडी मेरीडी पुणे तसेच नॅशनल व इंटरनॅशनल हॉटेलमध्ये कंपनीने राहण्याची व शिकण्याची संधी दिली होती. यामुळे खूपच आत्मविश्वास वाढला. 3 वर्षामध्ये शार्प शावलेट कार वाढदिवशी मी माझ्या पत्नीस भेट दिली. अर्थात हा व्यवसाय आम्ही दोघे करतो. माझ्या पत्नीनेच मला व्यवसायाची संधी दिली व साथही दिली. आम्ही दोघे मिळून नेटवर्क उभा केले. पुणे, मुंबई, नाशिक या शहरामध्ये राहून मी व्यवसाय करीत होतो. माझे पत्नी सोलापूरमध्येच राहून मुलांचं शिक्षण संगोपन करून व्यवसायासाठीही मदत करत होती. तसेच आम्ही दोघे कंपनीद्वारे वेकेशनसाठी बाली, इंडोनेशिया गेलो होतो. तेव्हापासून आजपर्यंत जोमाने आम्ही काम करीत आहोत. आज जवळपास 125 लोकांची नेटवर्क उभा आहे. ते काम करीत असल्याने आम्हास दरमहा रॉयल्टी चेक 1 लाखाच्या आसपास मिळतो, कधी जास्त कधी कमी. याच्या व्यतिरिक्त रिटेल व होलसेल याचेही उत्पन्न मिळतो. आमची जीवनशैली बदललीच, परंतु इतराचेही जीवनशैली बदलण्यास मदत केली, याचा खूप आनंद वाटतो. आताची सुरुवात आहे. यापुढे खूप लोकांना व्यवसायाची संधी देऊन व त्यांचे आरोग्यही चांगले ठेवण्यास व आनंदी जीवन जगण्यासाठी मदत करू. जसे माझे जीवन बदलले तसे इतराचेही जीवन बदलण्यासाठी, त्याच्यामध्ये आत्मविश्वास वाढवणे, काम करण्यासाठी मदत करणे व प्रामाणिकपणे व नीतिनियमाप्रमाणे काम करण्यास मदत करणे व कंपनीने आयोजित केलेल्या प्रशिक्षणामध्ये सहभाग वाढवणे असे कार्य करत त्याचे जीवनशैली बदलण्यासाठी प्रयत्न करीत असतो. मोठे स्वप्न पहावेत व मोठे व्हावे हा मूळ संदेश घेऊन आम्ही सर्वजण टीम वर्क करून एकमेकांशी सहाय्य करू, अवघे धरू सुपंत अशा पद्धतीने कार्य करीत आहोत. मला यावेळी एवढेच सांगावे वाटते, यशस्वी व्हायचं असेल तर भरपूर काम करा. लोक काय म्हणतील त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. तुम्ही तुमच्या ध्येयावर ठाम राहा. आत्मविश्वास हळू देऊ नका. पॉझिटिव्ह लोकांमध्ये राहा, निगेटिव्ह लोकांपासून दूर राहा व चांगले विचार करा आणि चांगल्या लोकांच्या संगतीत राहा. मोठे स्वप्न पहा आणि मोठे व्हा. जे काही आपले उत्पन्न आहे त्याच्या 5 किंवा 10% समाजकार्याला उपयोगी करा. तूच आहे रे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. आपला दीपक शिवाजी कंदळगावकर.
मित्रांनो, व्हिडिओ आवडला असाल तर सबस्क्राईब आणि लाईक करायचा विसरू नका.